नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. श्रीवर्धनमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा, बाजारपेठेत शिरले पावसाचे पाणी, व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान. खारघरच्या तलावात तरुणाचा मृत्यू, पोहताना 17 वर्षीय युवक बुडाला, पावसाळी पर्यटन ठरले जीवघेणे. शीळ धरण झाले ओव्हरफ्लो, रत्नागिरीच्या पाणी टंचाईचे संकट टळले, नागरिकांना मोठा दिलासा. आणि आंबेवाले केतकर ठरले उद्यान पंडित, 45 कलमांपासून 6000 झाडांपर्यंत प्रवास, सेंद्रिय शेतीचा यशस्वी आदर्श. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून मुख्य बाजारपेठेत पावसाचं पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे रस्त्यांवरील पाणी थेट दुकाने आणि घरांमध्ये घुसले. अचानक वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे व्यापाऱ्यांना आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवण्याची संधी देखील मिळाली नाही. त्यामुळे आर्थिक फटका बसल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. दरम्यान श्रीवर्धनसह हरिहरेश्वर, दिव्यागार आणि वेळास किनारपट्टीवर अरबी समुद्राला मोठे उधाण आले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह उंच लाटा किनाऱ्यावर आदळत असल्याने प्रशासनाने पर्यटक आणि नागरिकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय. हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात सायंकाळी 7च्या सुमारास मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दरड कोसळल्यामुळे घाटात अनेक लहान मोठी वाहने अडकून पडली असून मुसळधार पाऊस आणि काळोखामुळे वाहन चालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी पावसाचा जोर कायम असल्याने आणखी दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. घटनास्थळी पोलीस आणि संबंधित यंत्रणा दाखल झाल्या असून पोलादपूर महाबळेश्वर मार्गाने सातारा, पुणे, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी सध्या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पोलादपूर आंबेनळी घाटामध्ये कुंभवणे गावाजवळ इथे दरड कोसळलेली आहे. आंबेनळी घाटाच्या रुंदीकरणाचं काम गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे एका बाजूचा डोंगर कापून दुसऱ्या बाजूला दरीमध्ये ते माती टाकण्याचं काम नेहमी चालू असतं. या पावसामध्ये जी भुसभुशीत माती आहे आणि त्याच्यासोबत असलेले लूज बोल्डर्स आहेत, हे आत्ता ह्या आंबेनळी घाटामध्ये कुंभवणे गावाजवळ कोसळलेले आहेत. आम्ही इथे स्पॉटवर आलो तेव्हा पोलादपूर पोलीस इथे जातीने उपस्थित आहेत. आता सातारा भागातून काही JCB ह्या भागात येतील आणि ते दरड हटवण्याचा प्रयत्न करतील. या दरम्यान या आंबेनळी घाटामध्ये पोलादपूर बाजूकडून जवळजवळ आपल्याला 1 किलोमीटर अंतरापर्यंत ट्रॅफिक जाम झालेलं दिसून येत आहे. तर पोलादपूरच्या या कुंभवणीच्या त्या बाजूला सुद्धा 1 किलोमीटर ट्रॅफिक जाम झालेलं दिसून येत आहे. आता ह्या सगळ्यातून मार्ग काढून JCB पोकलांसारखी यंत्रणा येऊन हा जो काही मलबा कोसळलेला आहे हा दरीमध्ये टाकण्याचं काम रातोरात केलं जाईल अशी अपेक्षा आहे. या दरम्यान वाहतूक कोंडी कायम राहणार आहे, पण या घाटातून प्रवास करणाऱ्यांनी सध्या आपल्या गाड्या या अन्य मार्गाने सातारा जिल्ह्याकडे वळवाव्यात. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांसह व्यापारी आणि उद्योजक त्रस्त झाले आहेत. दिवस रात्र सुरू असलेल्या विजेच्या खेळखंडोब्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत होऊन पाणी पुरवठ्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होत असून नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच लघु उद्योग, व्यावसायिक आस्थापना आणि इतर व्यवसायांवर देखील या अनियमित वीज पुरवठ्याचा परिणाम होत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. स्थानिकांकडून आर्थिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली जाते. सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे महावितरणच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वीज पुरवठा नियमित आणि सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. पावसाळ्याच्या काळात अशा प्रकारच्या समस्या अधिक गंभीर ठरत असल्याने महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रत्नागिरी शहरासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। शहराला पाणी पुरवठा करणारे शीळ धरण अखेर ओव्हरफ्लो झाले असून त्यामुळे रत्नागिरीकरांवरील संभाव्य पाणी टंचाईचे संकट टळले आहे। यंदा पावसात उशिरा आगमन झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला होता। त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शीळ धरण पूर्ण क्षमतेने भरले असून ते ओव्हरफ्लो झाले आहे। त्यामुळे आगामी काळातील शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळालाय। रत्नागिरी नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती निमिष नायर यांनी धरण ओव्हरफ्लो झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले। त्यांनी नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले। शीळ धरण भरल्याने केवळ शहराचा पाणीपुरवठाच नव्हे तर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेली पाणी टंचाईची भीती देखील दूर झाली असून नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे। आज आपल्या शहराला जे पाणी पुरवठा होत आहे शीळ धरणावरनं, तर काही दिवस पाऊस उशिरा पडल्यामुळे आपल्याला माहिती आहे की पाण्याची कमतरता आपल्याला भासत होती। पण आज सकाळच मी माहिती घेतलेली आहे की आपलं जे शहराला पाणी पुरवठा करणारं जे धरण आहे शीळ धरण ते पूर्ण ओव्हरफ्लो झालेलं आहे। त्याच्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न हा सुटलेला आहे आणि जे आपण सोमवारी पाणी बंद करत होतो ते आपण आता मागच्या ह्या कालच्या सोमवारपासून आपण रेग्युलर पाणी सुरू केलेलं आहे। गेले 2-3 दिवस आपल्याकडे शहरामध्ये म्हणजे गढूळ पाणी येत आहे, पूर्ण मातीच्या प्रमाणात पाणी येत आहे। तर मी लोकांना सांगेन की आपलं फिल्टर प्लांट वगैरे चालू आहे, आपण त्याला लागणारे तुरटी असतील किंवा काही गोष्टी आपण सगळं हे करतो, पण जो फिल्टर बेड आहे तो पण आपण दिवसातनं 2 वेळा वॉशआउट करायला सांगितलेला आहे। त्याच्यामुळे जो त्रास लोकांना या 2-3 दिवसात झालेला आहे तर याच्या पुढे होणार नाही, याची दक्षता नगर परिषद आणि आम्ही घेत आहे। शेती तोट्याची आहे हा समज खोटा ठरवत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील भिले गावचे धनंजय केतकर यांनी आपल्या मेहनत, आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीच्या बळावर यशाची नवी गाथा घडवली आहे। केवळ 45 हापूस कलमांपासून सुरू झालेला हा प्रवास आज तब्बल 6000 आंब्याच्या झाडांपर्यंत पोहोचला आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांना उद्यान पंडित या मानाच्या पुरस्काराने गौरवले। सन 1973 मध्ये सुरू झालेल्या बागेचे आज 120 एकरात विस्तार झाले असून 3500 आंब्याची झाडे व्यावसायिक उत्पादन देत आहेत। याशिवाय काजू, भात आणि कडधान्यांची शेती देखील केली जाते। गांडूळ खत, शेणखत, जीवामृत आणि गोकृपामृताच्या साह्याने सेंद्रिय पद्धतीने शेती करत त्यांनी दर्जेदार उत्पादन घेतले आहे। दलालांना टाळून थेट ग्राहकांपर्यंत आंब्यांची विक्री करण्याची त्यांची पद्धत देखील यशस्वी ठरली। कृषी विभागाच्या योजनांचा प्रभावी वापर, आधुनिक यंत्रसामग्री आणि सेंद्रिय शेतीची सांगड घालत धनंजय केतकर यांनी कोकणातील शेतकऱ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे। नमस्कार, मी धनंजय श्रीकृष्ण केतकर, मुक्काम पोस्ट भिले, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। आमचं एकूण आत्ता 120 एकर क्षेत्र हे आमचं लागवडीखाली आहे आणि 5 ते 5.5 झाडं आमच्या याच्या मागे आहेत। आता हे करत असताना आम्ही शासनाकडनं आम्हाला जे ग्रास कटर लागतात, गवत कापणीचे यंत्र, पॉवर स्प्रे, ट्रॅक्टर, ही सगळी अवजारं आम्ही आणि 100% फलोद्यान, 100% फलोद्यानखाली आम्ही लागवड केलेली आहे। ह्याचा लाभ आम्ही शासनाकडनं घेतलेला आहे आणि इथलं आमचं कृषी खातं आणि ही सगळी मंडळी वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन हे सगळं सांगत असतात। ह्या अशा योजना आलेल्या आहेत, ह्याचा असा फायदा आहे। त्यामुळे ह्या इथल्या कृषी खात्याचा म्हणजे सगळे तालुका कृषी अधिकारी असतील, तुमचे कृषी सहाय्यक असतील, मंडल अधिकारी असतील, ह्या सगळ्यांचा ह्याच्या आमच्या यशामागे फार मोठा वाटा आहे। कारण ह्या जरी योजना असल्या तरी ह्या तळागाळापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमचे कृषी सहाय्यक आणि कृषी खातं हे करत असतं। आज मला जो हा सन्मान मिळाला आहे ह्याचे सुद्धा मानकरी खऱ्या अर्थाने हे आमचे कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक, हे कृषी खातं सगळं आहे, ह्यांचा सुद्धा फार मोलाचा वाटा आहे। कारण जरी आमचं हे किती काही जरी असलं तरी हे प्रेझेंट करणं किंवा ते कागदावर दाखवणं ही सगळी मेहनत त्यांची आहे। चिपळूणमध्ये हा जो सन्मान आहे हा आमच्या कुटुंबाचा आहे, त्याचबरोबर गावाचा आहे, तालुक्याचा आहे आणि संपूर्ण आपल्या कोकण विभागाचा हा सन्मान आहे असं मी म्हणेन। आणि ह्याच्यापुढेही निश्चितच आता जबाबदारी आणखी वाढलेली आहे। त्यामुळे नवीन काय जे तंत्रज्ञान येईल किंवा नवीन हे करून आणि ह्याचा वापर मी करेनच, पण अधिक
जास्तीत जास्त लोकांना, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचवता येईल आणि आमचा शेतकरी समृद्ध कसं होईल ह्याच्याकडेच आमचा जास्ती फोकस असेल. आणि हे गोकृपा अमृत आहे. ह्याच्यामध्ये 2 किलो सेंद्रिय गूळ, 2 लिटर देशी गाईचं ताक आणि 1 लिटर कल्चर असं हे 200 लिटर पाण्यामध्ये हे करून हे 7 दिवस घड्याळाच्या काट्या त्या दिशेने ढवळायचं आणि 7 दिवसांत हे तयार होतं. आणि तयार झाल्यानंतर हे भाजीपाला असेल त्याला घालायचं किंवा कलमं असतील त्यांना घालायचं. ह्याच्यामुळे उपयोग काय होतो, ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत सगळे. आणि सेंद्रिय गाईचं ताक असल्यामुळे त्याच्यात बुरशीजन्य आजारावर ते फार उपयोगी पडतं. ह्याच्यामुळे जमीन तुमची भुसभुशीत होते आणि जमिनीत बॅक्टेरियांचं प्रमाण वाढतं, जीवाणूंची संख्या वाढते. त्यामुळे ह्याला चांगल्या प्रकारे उपयोग होतो. म्हणजे जे आपण अन्य खाद्य झाडाला किंवा कुठल्याही झाडाला देतो ते झाडापर्यंत पोचवण्याचं काम ह्याच्यामुळे होतं. आणि स्पेशली ताक आणि गूळ असल्यामुळे बुरशीजन्य आजार बाजूला होतात आणि गुळामुळे कॅल्शियम मिळतो आणि जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीचा कर्ब वाढतो, जमीन उत्तम होते, जमीन उत्तम भुसभुशीत होते. आता हे आम्ही यंदापासून सुरू केलं आहे. गेल्या वर्षीपर्यंत आम्ही जीवामृत घातलेलंच आहे, त्याचाही रिझल्ट चांगला आहे. आता ह्या गोकृपा अमृतचा पण रिझल्ट कसा येतो आहे, पण चांगलाच येणार, कारण मी थोडंसं गेल्या वर्षी वापरलं होतं, पण यंदा मोठ्या प्रमाणात याचा वापर करणार आहे. आणि हे पूर्णपणे सेंद्रिय आहे, याला कुठलंही रासायनिक ह्याच्यामध्ये काय नाही आणि याचा निश्चितच चांगला फायदा हा शेतकऱ्यांना होऊ शकतो. रायगड जिल्ह्यातील माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आयुष विभागाचे डॉक्टर दीपक देशमुख आणि भूलतज्ञ डॉक्टर सावंत यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित निरोप समारंभ आणि डॉक्टर दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दक्षिण रायगडसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र असलेल्या या 120 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात दोन्ही डॉक्टरांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय रुग्णसेवेचा गौरव करण्यात आला. रुग्णालयातील सर्व विभागांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन दोन्ही डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉक्टर संतोष कामेरकर होते, तर आयोजन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश मेहता यांनी केले. यावेळी डॉक्टर, परिचारिका, विविध विभागातील कर्मचारी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना डॉक्टर महेश मेहता यांनी डॉक्टर दीपक देशमुख आणि डॉक्टर सावंत यांच्या रुग्णसेवेचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर संतोष कामेरकर यांनी दोन्ही डॉक्टरांसोबत काम करतानाचे अनुभव सांगत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील डॉक्टर दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. आनंद वाटतोय. तिथे मी जन्मलो तिथे काम करताना मला कसल्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाही आणि मी निष्कलंकरित्या रिटायर होऊन बाहेर पडतोय. याच्यासारखं भाग्य कुठेच नसेल. आणि 18 वर्ष सेवा तुम्हाला देताना माझी एकच सवय होती. मी एंट्री केली की पहिले मला सगळी सिक्युरिटी भेटणार, सगळ्यांजवळ गोड बोलायचं, व्यवस्थित सगळं माहिती घ्यायची. नंतर आमचा टावरी बसलेलाच असतो, तिथे टावरीकडे जाऊन पहिलं सगळी चौकशी करायची, किती पेशंट दिलेत. नंतर टावरी असायचो तो ही हर्षला आता आली आहे, गायधनी आहेत. तसेच नंतर पहिले जाऊन फार्मसीमध्ये आमची रेश्मा आणि शर्मिला होती, त्यांना माझंच अक्षर कळतं. बाकी काय मला वाटतं कळत असेल नसेल माहित नाही, पण त्यांना माझं अवर्ण म्हणजे त वर्ण तागवाद सारखं लगेच कळतं. त्यामुळे त्या मला इतक्या कोऑपरेटिव्ह होत्या आणि त्यांनी सांगितलं सर एवढीच मेडिसिन आहेत, कसं भागवायचं ते मी बरोबर करायचो. कारण प्रत्येक पेशंटची या माणगाव तालुक्यात काय सगळ्या 5 तालुक्यातले पेशंट इथे येतात, पण माणगाव तालुक्यातल्या प्रत्येक घरात माझी ओळख आहे. कारण माझी प्रायव्हेट प्रॅक्टिसच 41 वर्ष झाली आणि प्रत्येक जण घरातल्या सारखा मला वागवायचा. आणि पेशंट इथे आले तरी माझ्यावर दादागिरी कोणी केली नाही. कुठच्याही पक्षाचा पुढारी असो, मंत्री असो, कोणी मला फोन केला तरी त्याला त्याच रीतीने, श्रीमंत असो गरीब असो, सगळ्यांना व्यवस्थित न्याय दिला आणि प्रत्येकाचं समाधान करण्याची ताकद माझ्यामध्ये होती. आणि इथे मला जास्त संयमाने करावी लागली. पण त्यांचा एक सुद्धा पेशंट तिकडे कॅज्युलिटी पर्यंत पोहोचायचा नाही, एवढा त्यांचा हे म्हणजे कामाच्या बाबतीत हे होतं, तत्पर त्यांचं हे होतं. त्याच्यानंतर सावंत सरांना मी आता इथे आल्यापासून ओळखते, पण सावंत सर कधी पण पेशंट कुठलाही असेल तरी पण म्हणजे अगदी त्यांची ती बॅग अडकवून लगेच ते येणार. कुठलंही म्हणजे हे असेल काही कारण असेल किंवा काय तर पण लगेच आम्हाला आधार देणार की बाबा काय हे नाही येतो मी सिस्टर. पण असं कधीच कुठलं हे नाही, कधी रात्री कॉल येऊ दे कधी येऊ दे, पण त्या म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी कधी हे कुठलं टेन्शन नाही काय नाही, एकदम हसत खेळत ओटीमध्ये ते एंट्री घ्यायचे. आणि त्या पेशंट सुद्धा म्हणजे ते आल्यानंतर आम्हाला एवढं समाधान वाटायचं की म्हणजे आम्ही पण एकदम बिंदास
पण आता आम्हाला म्हणजे त्यांची एवढी उणीव जाणवेल की म्हणजे सांगू शकत नाही शब्द. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे प्राध्यापक प्रमोद धुरी यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित गौरव सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला आणि संस्थेच्या विकासातील योगदानाला उजाळा देण्यात आला. यावेळी संस्था अध्यक्ष सगुण धुरी, सचिव साईनाथ नार्वेकर, मुख्याध्यापक चंद्रकांत चव्हाण, पर्यवेक्षक प्रशांत आडेलकर आणि बुधाजी कांबळी यांच्या हस्ते प्राध्यापक प्रमोद धुरी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना संस्था अध्यक्ष सगुण धुरी यांनी प्राध्यापक धुरी यांनी आपल्या सेवा काळात अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच विद्यालयातील व्यावसायिक विभाग उभारण्यात आणि विकास करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षणाची संधी मिळाल्याचे देखील त्यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्राध्यापक प्रमोद धुरी यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या निरोगी, आनंदी आणि समाजसेवेने समृद्ध भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. रायगड जिल्ह्यातील पेण येथील आई डे केअर संस्था संचलित दिव्यांग मुलांसाठीच्या निवासी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्राला कोटेकना कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व अर्थात CSR उपक्रमांतर्गत नवीन स्कूल बस भेट दिली आहे. या बसचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी नगरसेवक नीलकंठ म्हात्रे तसेच मुस्कान जटाम, मन्नत मल्टीपर्पज असोसिएशनच्या अध्यक्षा यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून आणि बसचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान संस्थेतील बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्त पर्यावरण या विषयावर प्रभावी नाटिका सादर करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मान्यवरांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रमांचे कौतुक करत नवीन स्कूल बसमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचा सुरक्षित आणि नियमित प्रवास अधिक सुलभ होणार असल्याचं सांगितलं. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा प्रेमलता पाटील, संस्थापिका स्वाती मोहिते, महेंद्र मोहिते, शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अर्थात अनिस, पेण आणि समविचारी संघटनांच्या पुढाकाराने वटसावित्री ते वटधरित्री हा पर्यावरणपूरक उपक्रम रामवाडी येथील आई डे केअर संस्थेच्या आवारात उत्साहात पार पडला. पारंपरिक वटसावित्री सणाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत या उपक्रमातून वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला. यावेळी वड, कडुलिंब, चिकू आणि आंबा या वृक्षांची रोपे मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते लावण्यात आली. तसेच आई डे केअर संस्थेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्त पर्यावरणाचा संदेश देणारी जनजागृती व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात मीना मोरे, योगिता डंगर, स्वाती मोहिते आणि स्वाती गांधी यांनी पर्यावरणपूरक ओव्या सादर केल्या. त्यानंतर महिलांनी वडाच्या रोपाभोवती फेर धरून जुन्या परंपरेला पर्यावरणस्नेही पर्याय स्वीकारण्याचा संदेश दिला. अनिसच्या सावनी गोडबोले यांनी पर्यावरणपूरक सामाजिक परिवर्तनाची भूमिका मांडली, तर प्राचार्य सतीश पोरे यांनी वृक्ष लागवड आणि संवर्धनाचं महत्त्व अधोरेखित केलं. कार्यक्रमाला तेजस्विनी गलांडे, कृपा जोशी, स्वाती मोहिते, नंदा गोखले, डॉक्टर श्रुती द्रविड यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.